श्री देवी महात्म्य कथासार अध्याय 11वा देवीच्या अवतारांची कथा। या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा ऐकल्याने सर्व प्रकारचे त्रास चिंता दूर होतात। ते संपूर्ण नष्ट झाले नाही तर ते कमी कमी तरी होतात व भक्तांना समाधान प्राप्त होते। अध्यायास सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। श्री दुर्गा देवे नमः। देवी जगदंबा आणि तिच्या सर्व शक्तींना वंदन करून आता आपण 11वा अध्यायास सुरुवात करूया। मेधा ऋषी राजा सुरताला सांगितलेली जी कथा तीच पुढे कथा सूत मुनींनी शौनक व इतर ऋषींना सांगितली। त्या कथा भागातील देवीच्या श्रेष्ठपणाची थोरवी या 11व्या अध्यायात सांगितली आहे। देवी भवानी जगदंबेने महापराक्रमाने मधुकैटभ, महिषासूर, चंडमुंड, धूम्रलोचन, रक्तबीज, शुंभ निशुंभ यासारख्या अत्यंत दृष्ट क्रूर पराक्रमी दैत्यांचा नाश केला। देवावर आलेली महासंकटे दूर केली। देवांनी समाधानाने व आनंदाने देवीची स्तुती केली। ते देवीला म्हणाले, हे महामाये, जे भक्त अत्यंत नम्र भावाने तुला शरण येतात त्यांच्या अडचणी तू दूर करतेस, सर्व संकटे पळून लावतेस, त्यांच्या शत्रूंचा निपात करतेस। आम्हा सर्वांनाच तुझ्या प्रसन्न दृष्टीचा सतत लाभ व्हावा म्हणून आम्ही तुला शरण आलेलो आहोत। या जगाला तुझाच आधार आहे। तूच या जगाचे रक्षण करणारी आहेस। तू महापराक्रमी आहेस। शत्रूशी मुकाबला करताना तू अतिशय कठोर व रागीट बनतेस। हे खरे असले तरी इतर वेळेस तू कनवाळू दया दाखवणारी देवता आहेस। तुझी विविध रूपे म्हणजे सर्व विद्या आहोत। तूच बुद्धीचा विकास सर्वांच्या हृदयात करतेस। निरनिराळी कामे तूच त्यांच्याकडून करून घेतेस। तुझी शक्ती जगात उत्पत्ती, स्थिती व प्रलय करते। यासाठीच तू वेगवेगळी रूपे धारण करतेस। या सर्व कामे सुरळीतपणे पाळतेस। हे जगदंबे, रोग्यांची रोगापासून मुक्तता तूच करतेस। तूच आनंद मूर्ती असून सर्वांना सतत आनंदात ठेवतेस। म्हणूनच भवानी स्वतःचे हित करून घेण्यासाठी शुद्ध मनाने नम्रपणाने तुझी स्तुती करावी। शत्रूंचा संपूर्ण बिमोड केल्यावर देवांच्या मनाला शांती मिळते, पण तुझ्या असीम कृपेचीच ही फळे आहेत। देवांचे रक्षण करण्यासाठी तू मधुकैटभ, महिषासूर, शुंभ निशुंभ यासारख्या दैत्यांचा नायनाट केलास। आम्हा सर्वांची एकच इच्छा आहे की तुझी अशीच कृपा आम्हाला सतत मिळावी। देवीची अशा प्रकारची स्तुती सर्व देवांनी शुद्ध अंतःकरणाने केली। तेव्हा देवी प्रसन्न झाली व त्यांना म्हणाली, देव हो, तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते मागून घ्या। मी आता तुम्हाला वर देणार आहे। तुमच्या मनात असलेल्या सर्व इच्छांची मी पूर्तता करीन। देवीचे वचन ऐकून सर्व देवांना आनंद झाला। जेव्हा जेव्हा यापुढे कधीही आमच्यावर संकटे येतील त्यावेळी तूच निरनिराळे अवतार धारण करून त्या संकटांचे निवारण करून आम्हा सर्वांचे रक्षण कर, असे देव म्हणाले। यापूर्वी मी 3 अवतार घेऊन शत्रूंचा नाश केला आहे। यापुढे सुद्धा गरज पडेल तेव्हा नव अवतार धारण करून शत्रूला संपवून टाकेल व तुमच्या वर आलेले अरिष्ट दूर करीन। तेव्हा या बाबत तुम्ही निश्चिंत राहा, असे त्या सर्व देवांना देवीने सांगितले। मधुकैटभ दैत्याच्या संहारासाठी मी पहिला अवतार धारण केला। त्या नंतरच्या दुसऱ्या अवतारात मी महिषासूर दैत्याला संपवून टाकले। नंतर शुंभ निशुंभ निपात करण्यासाठी मला तिसरा अवतार धारण करावा लागला। तुमच्यासाठी असेच अवतार यापुढे मी घेईन। शत्रू कितीही बलशाली असू दे, मी माझ्या अंतर्ज्ञानाने त्याचा पराक्रम, त्याची शक्ती जाणते व त्याला कशा प्रकारे लोळवायचा, त्याच्याशी कशा प्रकारे 2 हात करून त्याला संपवायचे ते मी मनाशी ठरवते व त्याचे नियोजन त्याचप्रमाणे त्या शत्रूची मुकाबला करते। यामुळे या पुढेही अनेक बलाढ्य शत्रूंचा मी नायनाट करीन असा विश्वास आहे। या पुढच्या काळात गोकुळातील नंद राजाच्या घरी मी जन्म घेईन। यशोदेच्या कुशीत मी मध्यरात्री अवतरेन। वासुदेव आपल्या कृष्णाला घेऊन येईल व यशोदेजवळ ठेवेल व यशोदेची मुलगी घेऊन जाऊन देवकीजवळ ठेवेल। कंसाच्या कानावर देवकी मूल झाल्याची बातमी जाईल। तो खूपच रागावून जाईल। अतिशय ताबडतोब तो देवकीजवळ येईल व तिच्या कुशीत असलेल्या मुलीला क्रोधानेच ओढून घेईल। तो तिच्या पायाला धरून गरागरा फिरून मोठ्या शिळेवर आपटून तिला ठार करणार। इतक्याच त्याच्या हातात मधून ती मुलगी सटकून जाईल। आकाशात झेप घेऊन ती मुलगी गुप्त होऊन जाईल। त्याच वेळी कंसाला काही कळायच्या आतच आकाशवाणी होईल की कंसा, तुझा शत्रू गोकुळात नंदाच्या घरी सुखरूप आहे व योग्य वेळ येताच तो तुला संपवून टाकणार आहे। ही आकाशवाणी ऐकून तो गलित गात्र होऊन जाईल।
पण करणार काय, तो डोक्याला हात लावून मटकन खालीच बसेल. देव हो, माझ्या या चौथ्या अवताराचे नाव नंद असेल. यानंतर कृष्ण कंसाला ठार मारेल व त्याबरोबरच कंसाची दुष्ट प्रवृत्ती सुद्धा संपून जाईल. माझा पुढचा 5वा अवतार रक्तदंतिका या नावाने असेल. दनू ही कश्यपाची बायको, तिला 61 पुत्र होतील. त्यांना दानव म्हणून सर्व जग संबोधेल. ती सर्व मुले अत्यंत निर्भय, कठोर व महापराक्रमी असतील. या दानवांचा एक भाऊ वैप्रचित नावाचा असेल. तो खूप क्रूर व गर्विष्ठ असेल. त्याचा नाश करण्यासाठी सर्व देव मला शरण येतील व त्यांचा नाश करण्याची मला विनंती करतील. मग पुन्हा एकदा त्या सर्वांची इच्छा मला पूर्ण करावी लागेल. माझे महाभयंकर असे रूप माझ्या रक्तदंतिकेच्या अवतारात सर्वांना पाहावयास मिळेल. सारी चराचर सृष्टी व्यापून टाकणारे अफाट विस्ताराचे माझे शरीर असेल. या रूपात मी ते 61 दानव व त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व राक्षसांना मी खाऊन टाकेन. त्या दानवांना चराचर चावून मी खाऊन टाकल्यामुळे माझे दात रक्ताने माखून लाल लाल झालेले दिसतील. या लाल दातांच्यामुळेच रक्तदंत हे माझे नाव पडेल. सर्व लोक पुढेही याच नावाने मला ओळखतील. या अवतारानंतर काही वर्षांचा काळ निघून जाईल. मग सर्वत्र भयंकर असा दुष्काळ पडेल. कित्येक वर्ष पावसाचा एक थेंब सुद्धा जमिनीवर पडणार नाही. झाडे झुडपे सुकून जातील. जमिनीला भेगा पडतील. धान्य मुळीच पिकणार नाही. पाण्यास एक टिपूस सुद्धा लोकांना प्यावयास मिळणार नाही. चराचर नसल्याने जनावरेही उपाशी पोटी तडफडून मरतील. माणसे तहानेने व भुकेने कासावीस होऊन प्राण सोडतील. सारे जग भयान बेसूर दिसू लागेल. अनेक ऋषी सुद्धा अशा वेळेस तहान भुकेने व्याकुळ होतील. मग ते सर्वजण माझी प्रार्थना करून मला आवाहन करतील. जगावर आलेले हे दुष्काळाचे संकट अरिष्ट दूर करण्याची मला विनंती करतील. तुमच्यावर ज्या ज्या वेळी संकटे येतील त्या त्यावेळी तुम्ही माझं स्तवन करून मला बोलवल्या बरोबर मी तुम्हाला सहाय्य करण्यास धावून येईल व तुम्हावर आलेले संकटाचा नाश करीन. मी ते माझे कर्तव्य आहे असेच मानले आहे. हे सर्व मी यापूर्वीही तुम्हाला सांगितले आहेच. या भयंकर दुष्काळाच्या काळात मी शताक्ष नावाने जन्म घेईन. माझ्या 100 डोळ्यांच्या शक्तीने माझ्या शरीरापासून पाऊस नसताना सुद्धा अन्न पाणी निर्माण करीन. सर्व ऋषी ब्राह्मण व इतर प्रजाजनांचे रक्षण करीन. त्यावेळी शाकंभरी या नावाने लोक मला ओळखतील. याच काळात दुर्गम नावाचा एक उन्मत्त दृष्ट राक्षस असेल. त्याचा अत्याचार संपूर्णपणे संपविण्यासाठी मी त्याला ठार करीन. दुर्गम राक्षसाला मारून टाकणारी म्हणून लोक मला त्या वेळेपासून दुर्गादेवी या नावाने ओळखतील. त्या वेळेच्या प्रसंगानुसार मी वेगवेगळ्या कारणांनी जरी मी तात्पुरती नवी नवी रूपे घेतली तरी माझे मूळचे रूप मात्र कुणीच विसरता कामा नये हे चांगले लक्षात ठेवा. यानंतर बराच काळ निघून जाईल. परत राक्षस उतल्या मातल्यासारखे वागू लागतील. सर्वत्र नुसता हौदोस घालतील. ब्राह्मण गायी वासरे मारून त्यांचे मांस खातील. ऋषीमुनी व ब्राह्मणांना त्यांचे यज्ञ यागाचे विधी शांतपणे व्यवस्थित करू देणार नाहीत. विध्वंसक कृत्य करून धर्म पायदळी तुडवतील. ऋषीमुनींच्या तपश्चर्येमध्ये साधनेमध्ये कायम अडथळे आणत राहतील. त्यावेळी सर्व ऋषी आणि सर्व देव मिळून मला मदतीला येण्याचे आवाहन करतील. त्यावेळी मी भीमादेवी नावाने अवतीर्ण होईल. त्या सर्व दुष्ट राक्षसांचा नाश करीन. लोक जरी मला भीमादेवी म्हणून संबोधार असले तरी मी मूळची जगदंबाच असेल हे लक्षात ठेवा. हा माझा 7वा अवतार असेल. माझा 8वा अवतार झालेला असेल तेव्हा एक अतिशय क्रूर व दृष्ट आणि नीच प्रवृत्तीचा राक्षस असेल. तो लोकांचा अतिशय छळ करत असेल. देवांना सुद्धा छळून त्यांना त्रास व त्राही करून सोडेल. त्या तापट निर्दयी क्रूर राक्षसाचे नाव अरुण असेल. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात दया माया असणार नाही. तो स्त्रियांवर अत्याचार करत राहील. त्याला लहान मुलांचीही करुणा येणार नाही. त्यांच्या अनाचाराने सर्वांनाच त्रास होईल. अशा वेळी अरुण दैत्याचा संहार करण्यासाठी मी जे 8वे रूप धारण करीन ते भुंग्याचे भ्रमराचे असेल. यावेळी मी प्रथम अरुण दैत्याचा सर्व सहकार्यांचा विनाश करीन व नंतर अरुण दैत्याचा शिरच्छेद करून त्याला त्या जगातून कायमचा घालून देईन. लोकांचे कल्याण करण्यासाठी देवांची संकटातून मुक्तता करून त्यांचे दुःख दूर करण्यासाठी धर्माचे रक्षण करण्यासाठी मला वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळी रूपे धारण करावी लागतात. त्या रूपात वावरत असताना दृष्टांचं निर्दालन करून जगातील सर्वांचेच हित साधणारा मार्ग परत स्वच्छ निर्मळ करून ठेवावा लागतो.
अशा प्रकारे देवीने स्वतःच आपल्या पुढील अवतारांसंबंधी सांगितले. त्या प्रत्येक प्रसंगात कोणते राक्षस दुराचार करतील व त्यांचा शेवट कसा होईल हे सुद्धा त्याचबरोबर सांगून टाकले. आता यानंतर अध्यायात देवी स्वतःबद्दलचे महात्म्य कथन करणार आहे. ती कथा पुढे येणार आहे. अशा प्रकारे श्री देवी महात्म्य कथासार यातील अध्याय 11 समाप्त होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.